दक्षिणायने वर्षा ऋतु मासोर्णिमासे महामंगल्यमासे भद्रपदमासे कृष्णपक्षे पूर्णिम्यां तिथौ आद्यमात्रहावासनेतु भौममासे विष्णुकरे एवं गुणगणविशेषणः विशेषायां शुभपुण्यतिथौ सर्वगोत्रं वशिष्ठ गोत्रपन्ना महाराज देवता पृथ्वी चित्रकामना परिपूर्णतायां दोघांचं नाव घ्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी महागणाधिपतये नमः आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं कुटुंबानां परिवाराणां सहपरिवाराणां सेवा धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य सकल दोष पीडा परिहारार्थं सफल मनोरथ सिद्ध्यर्थं यथा व्यक्तिना षोडश कायिक वांशिक मानसिक शारीरिक व्यापारिक उद्योगी व्यवसाय क्षेत्र विपुल धन धान्यादि अखंडित सदा सर्वदा विघ्नहर्ता श्रीमंत कबुलशेख गणपती कृपा आशीर्वाद छत्र छाया मनोरथ परिपूर्णता श्री सिद्धिविनायक गणेश कृपा प्रसादेन रिद्धि सिद्धि बुद्धि लाभ लक्ष्य सहित आशीर्वाद यश कीर्ति प्रज्ञा आयुः आरोग्य सुख समाधान शांति दगडूशेठ मंदिरामध्ये अंतर्गत निमित्तेन गणपती अथर्व श्रीशिष्य पूजनस्य अभिषेकम् अहं करिष्ये तत्रादौ निर्विघ्नमस्तु महागणपतिदेवताभ्यो नमो नमो नमः आनेनाधिपूजनेन अहं करिष्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्ये सर्वदा गणनाय सरस्वती रविशुक्रभ्यर्थे पंचेतानि स्मरेत् वेणुवाणी प्रवर्तते ओम गणपतये नमो नमः चक्रसर्वहात्वा वरुणदेवताभ्यो नमः कलशमुखे विष्णु कंठे समाधितः मूले तत्स्थो ब्रह्मामृततुला कुक्षोत्साहरा सर्वे सप्तदीपावसूया भोगवेदवेदवेदो सामवेदवार्मणा अथर्वायुक्ते सावित्री शान्तिपूजितकायान्तुः फलफलसर्वमो दुरितो शैव कारकः गंगे चैव यमुने चैव नर्मदे सिंधु। महत्वाचा म्हणजे दिवसभर बाप्पांचं असत विसर्जन आहे ते गिरगाव चौपाटीवरती सुरू असेल आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांचा देखील इकडे चोख बंदोबस्त महानगरपालिकेचा जो बंदोबस्त आहे तो इकडे तैनात करण्यात आला आहे। अनेक हजारोच्या संख्येने जे भक्त असतील ते इकडे उपस्थित असतील आणि असंच काही आपल्याला दिवसभर इकडे चित्र पाहायला मिळेल। महत्वाचं म्हणजे पहिला जे घरगुती गणपती आहे त्यांचं विसर्जन सध्या तरी सुरू आहे कारण संध्याकाळची वेळ असते तेव्हा जे मोठमोठे गणपती आहे ते इकडे येतात आणि त्यामुळे अनेक भक्तांना जे घरगुती गणपती आहे ते नीट पद्धतीने जे विसर्जन करता येत नाही आणि त्यामुळे आता जे घरगुती गणपती आहे ते गिरगाव चौपाटीवरती इकडे विसर्जन करता आले आहे आणि असेच काही चित्र आपल्याला दिवसभर देखील दिसणार आहे। महत्वाचं म्हणजे पाहिलं की इकडे जे घरगुती गणपती आहे त्यांच्यासाठी कृत्रिम तलाव देखील उभारण्यात आले आहे। कृत्रिम तलावामध्ये जे घरगुती गणपती आहे त्याचं विसर्जन करू शकतो। मात्र दुसरीकडे पाहिलं जे मोठमोठे गणपती आहे ते दिवसभर असेच ज्या परिसरातून जायला मिळणार आणि जे भाविक आहे त्यांच्यामध्ये एक दुःखद भावना देखील आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार कारण आपल्या लाडक्या बाप्पांचं आजच्या दिवसामध्ये ते दर्शन विसर्जन होणार आहे। जोडले गेले होते आणि त्यांनी नेमकं गिरगाव चौपाटीवर काय वातावरण आहे हे सांगितलं। पुन्हा एकदा पुण्यातली दृश्य बघूयात। अजित पवार यांच्या हस्ते तिथं पूजा संपन्न होते। हरि
हरिदासहित कुंकुमस्नानं समर्पयामि कुंकुमस्नानं समर्पयामि प्रद्युम्नपरिवार सिद्धोदकस्नानं समर्पयामि ओम गंगणपतये नमः सिद्धोदकस्नानानन्तरेण हरिदासहित कुंकुमानं समर्पयामि ओम गंगणपतये नमः लेपनाते सिंधूरलेपनं समर्पयामि सिंधूरलेपनं समर्पयामि अक्षरायां समर्पयामि अक्षरायां समर्पयामि हात्वा स्वस्ति श्रीगणायकं गतपुरवां मोरेश्वरं श्रीदेवं वल्लालो रघुनायकं चिन्तामणिस्तेजं नेत्रप्रियप्रभुं सुवर्धनो विघ्नेश्वरं उदरं ग्रामोरञ्जनसंस्थितो गणपति कुर्वन्तु मङ्गलं मङ्गलं सिद्धार्थमतिया अङ्गलगुरुमति कसवादुर्गुणभूतमानुषयाचारशरणगौरी सारस्वभावकयावारिमति राजापुरुषपुरा अटवातिश्रीमन्तरविश्रीगणपति कार्याशुभरावया शिवतय विष्णौ सर्वकल्याणमूर्तौ परशुमनस्तो शोभितं मोदकेन अरुणविश्वमालाव्यालं मोदकेन मोहतेन साकं श्रीगणेशं नमामि ॐ गणपतये नमः प्रदक्षिणा अक्षरायां समर्पयामि श्रद्धापूर्वकं नमस्कारं यथावत्यात्वा दलीयं परिपूर्णं स्थापितं समर्पयामि नाभिर्भूमिधर ताम्बूलं समर्पयामि दिव्य नमस्कार करायचे होतोयला मारुती धर्मराव सत्पुजीनासाय दीपज्योती नमस्ते दीपदेवता भूतमनः सदाशिव नमस्कार करावं गुरुदेवाय नमः पश्चिम नमः दक्षिण नमः उत्तर नमः नमः नैऋत्यनारायण नमः वायुवाय नमः ईशान्य ईश्वर आकाशाय नमः पृथ्वी धराय नमः आपलं सुगंध श्रीमान महागणपतये नमः आता कधीतरी दूर झालं अभिषेक करायचा आहे अभिषेकं कुर्यात ओम भरतरे परि ओम भरतरे विद्यां सभेचे भाव स्त्रियांगे पुष्पांचे तनु हिरवची पुढे वायू